नमस्कार. न्यूज प्लॅनेटमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राज्यसभेसाठी इच्छुक असणाऱ्या ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलून राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना संधी देण्यात आलेली आहे. जैन यांनी आज विधिमंडळामध्ये अर्ज दाखल केला. मैं कबड्डी का खिलाडी हूं, शतरंज का खिलाडी नहीं हूं, असं सूचक वक्तव्य छगन भुजबळांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामागे त्यांची मोठी नाराजी दिसून आली. नाराजीवरती भाष्य करत असताना त्यांनी मी नाराज नाही, नाराज काय होणार, पण इतरांना जो न्याय मिळाला तोच न्याय मला सुद्धा मिळाला पाहिजे ही मागणी होती. भुजबळांनी अन्य नेत्यांची मुलबाळा आमदार खासदार होतात असा टोलाही त्यांनी लगावलाय. भाजपनं आपल्या नावाचा प्रस्ताव नाकारला नसल्याचं भुजबळ यांनी सांगितलंय. तर या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर आज दिवसभरात दुसरी महत्वाची बातमी ती म्हणजे आज इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला 25 राजकीय पक्ष सहभागी झाले होते आणि यावेळी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे तिन्ही प्रमुख पक्षांचा समावेश होता. शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती होती. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची ही पहिलीच बैठक असल्यानं त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं. इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत 5 मुद्द्यांवर सहमती झाली आहे. हे मुद्दे देखील जाणून घेणार आहोतच. आठवड्याच्या अगदी पहिल्याच दिवशी जगाला हादरवणारी बातमी म्हणजे इराण इस्रायल युद्धासंदर्भातली. एका बाजूला इराण आणि अमेरिकेदरम्यान शांतता कराराची चर्चा सुरू असतानाच भडकलेलं युद्ध पुन्हा एकदा चिंता निर्माण करणारं ठरलंय. तर अंतिम निर्णय मीच घेणार असं म्हणणाऱ्या ट्रम्प यांच्या वक्तव्यानं पुन्हा एकदा वादाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जर पुन्हा युद्ध भडकलं तर त्याचे चटके सर्वसामान्यांना बसणार आहेत. यासह दिवसभरातील इतर महत्वाच्या घडामोडी पाहणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. इंडिया आघाडीची बैठक सोमवारी नवी दिल्लीमध्ये पार पडली आणि या बैठकीमध्ये 5 मुद्द्यांवर एकमत झाल्याची माहिती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली. बैठकीला महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे आणि झारखंडमधून हेमंत सोरेन ऑनलाईन सहभागी झाले होते. त्यांनी देखील या मुद्द्यांना आपली सहमती दर्शवली आहे. दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत 5 मुद्द्यांवर सहमती. एसआयआर, नीट पेपरफुटीवरून केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. प्रत्येक 2 महिन्यांनी इंडिया आघाडीची बैठक होणार. इंडिया आघाडीची बहुचर्चित बैठक सोमवारी नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीत देशभरातून एकूण 25 राजकीय पक्ष सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे तिन्ही प्रमुख पक्षांचा सहभाग होता. त्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ऑनलाईन उपस्थित होते. नुकतेच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची ही पहिलीच बैठक असल्यानं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची उपस्थिती विशेष मानली जात होती. या बैठकीपूर्वी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यात झालेली गळाभेट बरंच काही सांगून गेली. इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीमध्ये 5 मुद्द्यांवर सहमती झाली. या मुद्द्यांवर आघाडी काम करणार असून लढणार आणि पुढे जाणार असल्याची माहिती काँग्रेस अध्यक्ष तथा इंडिया आघाडीचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे. 25 पार्टियां शामिल हुए थे. सभी ने अपनी अपनी राय दी. 5 पॉइंट पे आज सहमति जताई है और इनके लिए इन मुद्दों पर हम डट के काम करेंगे, लड़ेंगे और आगे बढ़ेंगे. इंडिया गठबंधन के सभी दल प्रत्येक 2 माह में बैठक करेंगे. अगली बैठक अगस्त माह में हैदराबाद में आयोजित की जाएगी. एसआईआर, मतदाता सूची में हेरफेर तथा चुनाव की निष्पक्षता पर उठे गंभीर प्रश्नों के संबंध में भारत के माननीय मुख्य न्यायाधीश को एक पत्र भेजा जाएगा. तर कोणत्या 5 मुद्द्यांवर सहमती झाली ते मुद्दे आपण पाहूया. सरन्यायाधीश यांना एसआयआरवर पत्र लिहिणार. नीट प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
आर्थिक स्थिती, बेरोजगारी आणि शेतकरी मुद्द्यांवर केंद्रानं सर्वपक्षीय बैठक बोलवावी. प्रत्येक 2 महिन्यांनी इंडिया आघाडीची बैठक होणार. पुढील बैठक हैदराबादमध्ये होणार. पावसाळी अधिवेशनात इंडिया आघाडीमधील पक्षाचा समन्वय साधला जाणार. इंडिया आघाडीमध्ये समन्वय नसल्याचा मुख्य मुद्दा उद्धव ठाकरे यांनी बैठकीत उपस्थित केल्याची माहिती खासदार संजय राऊतांनी दिली. इतक्या वर्षानंतर सुद्धा इंडिया आघाडीमध्ये कोणी समन्वयक, निमंत्रक, कोऑर्डिनेटर आपण नेमू शकलो नाही. तर कोऑर्डिनेटर म्हणजे समन्वयक, निमंत्रक ज्याच्याशी सगळे संपर्कात राहतील तिथे योग्य व्यक्तीची निवड होणं गरजेचं आहे. इतर पक्षांना सोबत घेऊन त्यांना संपवावं. देशामध्ये काँग्रेस हा एकच विरोधी पक्ष राहावा अशीच काँग्रेसची रणनीती असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला. काँग्रेसनं आपल्यासोबत घेऊन सर्वच पक्ष डीएमके, आरजेडी, टीएमसी यांना विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत केलं असा खरमरीत टोला एकनाथ शिंदेंनी लगावला. तर काही लोक फेसबुक लाईव्ह आले, स्वतःचा फेस दाखवला, बाकी कोणाचा बघितला नाही आणि निघून गेले अशी टीकाही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या इंडिया आघाडीतील उपस्थितीवर केली. इसमें कोई तालमेल नहीं है और अभी जो इंडिया अलायंस में जो शामिल हुए थे उसमें से आप पार्टी, टीएमसी पार्टी, आरजेडी पार्टी, डीएमके पार्टी और यूबीटी पार्टी, एनसीपी, एसपी पार्टी, ये सब पार्टी पराजित हो गई है. काही लोक तर फेसबुकवर आले, फेसबुक लाईव्ह केला आणि स्वतःचं बोलले आणि दुसऱ्यांचा फेस न बघता निघून गेले. देशातील ढासळती आर्थिक परिस्थिती, वाढती बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारनं तातडीनं सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली. तसंच आघाडीमधील सर्व पक्षांनी दर 2 महिन्यांनी एकत्र येऊन पुढील रणनीती ठरवावी यावर एकमत करण्यात आल्याची माहिती खरगे यांनी दिली आहे. सत्ताधारी भाजपच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेसनं इंडिया आघाडी तयार केली आहे. मात्र मागील काही निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीतील पक्षांमध्येच एकवाक्यता नसल्यानं त्यांना भाजपवर मात करणारी ठोस रणनीती ठरवता आलेली नाहीये. आता पुन्हा इंडिया आघाडी बैठकीच्या निमित्तानं सक्रिय झाल्याचं चित्र आहे. ही आघाडी आणि त्यांनी सोमवारच्या बैठकीत ठरवलेली पंचसूत्री यावर बैठकीतील नेते आणि त्यांचे पक्ष किती सक्रिय राहतात यावर आघाडीचं पुढील भवितव्य ठरेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. आणि आज दिवसभरातील याच महत्त्वाच्या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आणि आपापल्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी यावेळेला भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजितजी चव्हाण आपल्यासोबत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस भाऊसाहेब आजबे, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आणि शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ता अॅडव्होकेट अमोल मातेले सुद्धा आपल्यासोबत आहे. भाऊसाहेब आजबे, इंडिया आघाडीच्या बैठकीत ठरलेली पंचसूत्री नेमकी कोणती आहे आणि यामागचं प्रयोजन नेमकं काय होतं? भाऊसाहेब आजबे. या पाच मुद्दे आज इंडिया आघाडीच्या बैठकीतून निष्पन्न झालेले आहेत आणि त्यातले 3 जे महत्वाचे मुद्दे आहेत त्यातला एक मुद्दा असा आहे की एसआयआर, म्हणजे बिहारमध्ये पण आपण पाहिलं की कशा पद्धतीने एसआयआर ची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवली गेली आणि खूप मोठ्या प्रमाणात मतदार जे आहेत त्यांना मतदान करण्यापासून वंचित ठेवलं आणि त्याचा उच्चांक त्यांनी बंगालमध्ये गाठला, जिथं जवळपास 90 लाख मतं डिलीट केलेली होती. त्यातली 27 लाख मतं तर अशी होती की ज्यांनी आपली कागदपत्र पण जमा केलेली होती पण लॉजिकल डिस्क्रिपन्सी नावाच्या नावाखाली त्यांनी ती बाजूला सारलेली होती. त्यामुळे हा इतका महत्वाचा कळीचा असा मुद्दा आहे आणि याच्याशी संबंधित अर्थात वोट चोरीचा आहे. त्याच्यामुळे न्याय व्यवस्थेनं याच्यामध्ये लक्ष घालण्यासाठी हे सगळे मुद्दे सरन्यायाधीशांकडे लवकरात लवकर सोपवले जातील इंडिया आघाडीकडून. हा एक त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा याच्यातला असा आहे की आता आपण पाहतोय नीट परीक्षा असेल किंवा सीबीएसई परीक्षा असेल, अक्षरशः 40 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी जे आहेत ते या दोन्ही गोष्टींमुळे बाधित झालेले आहेत. नीटचा पेपर फुटलेला आहे, दुसरीकडे सीबीएसई मध्ये ज्या पद्धतीने ज्या कंपनीचं ट्रॅक रेकॉर्ड चुकीचं होतं, ज्या कंपनीच्या कामामुळे तेलंगणामध्ये 23 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या होत्या, तरी देखील त्याच कंपनीला सीबीएसईच्या याचं असेसमेंटचं काम दिलेलं होतं आणि त्याच्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात फटका बसला. तर या संदर्भाने जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान, त्यांनी तातडीनं राजीनामा द्यायला हवा अशा पद्धतीची मागणी केली आहे. आणि तिसरी यातली जी महत्वाची मागणी आहे ती अशी आहे की सध्या बेरोजगारी असेल किंवा आखाती याच्यामध्ये जे काही युद्ध चालू आहे त्याच्यामुळे जी काही महागाई वाढलेली आहे
तर या संदर्भाने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने बर. एक सर्वपक्षीय बैठक जी आहे ती बोलायला हवी, अशा पद्धतीची मागणी इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे. बरं, तुमच्या मागणीचा खरोखर सरकार विचार करणार आहे का? अजितजी, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे, कारण अजितजी, काय 5 राज्यांच्या निवडणुकांच्या नंतरच्या आजच्या बैठकीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासह इतर 4 मुद्द्यांवर झालेल्या बैठकीबाबत तुमचं मत काय आहे? आणि महाविकास आघाडी त्याचबरोबर इंडिया आघाडी यांच्याकडून आलेल्या मागणीचा विचार सरकार करेल का? सत्ताधारी म्हणून संवेदनशील असलंच पाहिजे. विरोधी पक्ष असतील किंवा कुणीही असेल, जर त्यांनी एखादी मागणी मांडली तर त्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करणं, त्या मागणीच्या बाबतीमध्ये प्रतिसाद देणं हे सरकार म्हणून आमचं काम आहे. बरं, ते निश्चितपणे आम्ही करू. पण ही इंडिया आघाडी एकत्र आली आहे, याला काय मुहूर्त आहे पहा. तर याला पराभवाचा मुहूर्त आहे. बरं, मतदारांनी सपशेल नाकारलेले हे सगळे लोक आपल्या पराभवाचा आक्रोश करण्याकरता, एकमेकाच्या आड लपण्याकरता एकत्र आलेत असं माझं मत आहे. आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आमच्या विरोधकांना आम्ही हे आवाहन करतो की तुम्ही जिंकावे म्हणून तुम्ही लोकांकडे जर जात असाल आणि तुम्हाला जिंकवावं याकरता लोकांमध्ये असंतोष पसरावा आणि त्याकरता काहीतरी खोटीनाटी कारणं आपण सांगावी आणि असंतोष व्यक्त करण्याकरता चुकीच्या मार्गानं या देशामधल्या जनतेला, विशेषतः तरुणाईला उद्युक्त करण्याकरता जर आपले अत्यंत टोकाचा विरोध राहील. आणि ज्या पद्धतीनं ममता दिदी असतील, अखिलेश असतील, जे पराभवाच्या मांडवा खालून गेले त्यांना एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये उपलब्धी होते. आमचं त्यांना एक आव्हान आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारला नुकतेच 12 वर्ष पूर्ण झालेले आणि सन्माननीय पंतप्रधानांनी देशासाठी जी मोठ्या प्रमाणावरती विकास कामं केली, ती विकास कामं एक दौरा आखून या सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पाहावी. आणि मला असं वाटतं की असंतोष पसरवण्यासाठी, आपला परिवारवाद चमकवण्यासाठी, आपल्या पक्षाला निवडून आणण्यासाठी आपण हे प्रयत्न करतो का याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ज्या पद्धतीनं या मंडळींचे मुद्दे आहेत, काम करणाऱ्याकडनं चुका होतात, चुका झाल्या तर त्या आम्ही मान्य करतो, त्या चुकांवरती काम करतो, त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही आणि आमचे मित्र पक्ष हे एक दिलानं, एकोप्यानं, एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जातो. आम्ही काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती केल्या तरी देखील त्या राजकारणात फार न फसता आम्ही लोकांची सेवा हा उद्देश मानून काम करतो. आम्हाला कुठल्याही परिवाराला सत्तेत आणण्यासाठी काम करायचं नाहीये. आम्ही लोकसेवेसाठी राजकारण आणि समाजकारण करतो आणि आमच्या पंतप्रधानांपासून ते माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येकाला याची जाणीव आहे. बरं, अजितजी, तुम्ही जे आवाहन केलेलं आहे त्याला प्रतिसाद मिळतो का, हा महत्वाचा मुद्दा आहे. काँग्रेसची तर बाजू जाणूनच घेणार आहे मी या संदर्भातली. मात्र अमोल मातेले, ज्या प्रकारचं आवाहन यावेळेला अजितजी आता करताना दिसत आहेत आणि थेटपणे ते म्हणतात हा पराभवाचा आक्रोश आहे आणि आकांत पसरवण्यासाठी, असंतोष निर्माण करण्याचा हा इंडिया आघाडीचा प्रयत्न आहे, मान्य आहे आपल्याला? अमोलजी. नाही, काय माहिती का, भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोग त्यांच्या हातात आहे, ईडी, सीबीआय, सगळी पोलीस यंत्रणा त्यांच्या हातामध्ये आहे. त्याच्यामुळे तितका दुरुपयोग करून त्या निवडणुका जिंकण्याचा इतका त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं की हे सगळे पक्ष जे आहेत सगळे पराभूत झालेले आहेत. परंतु आम्ही ईव्हीएम मशीनमध्ये जरी पराभूत झालो असेल तर जनतेच्या प्रती आमची भावना आहे, जनतेला देखील आम्ही हवे आहोत, अशी परिस्थिती आहे. आज इंडिया आघाडीची देशामध्ये बैठक झाली, 25 पक्ष एकत्र आले आणि देशामध्ये जी अराजकता माजलेली आहे, म्हणजे आपण पाहिलं असेल महागाई, सीबीएसईचे फुटणारे पेपर, नीटचे पेपर, अशा असंख्य प्रश्नावरती एकमत होऊन येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती आवाज उठवणं, जनतेचा आवाज बुलंद करणं, हे तर काय म्हणजे बैर, आंधळ, कान नसलेले सरकार आहे, त्यांना कोणताच आवाज ऐकू येत नाही. म्हणजे सगळ्या ठिकाणी आम्ही जर काही डिमांड केलं किंवा काही मागणी ठेवली तर ती सुद्धा मान्य केली जात नाही. म्हणजे या अगोदर असं कधी होत नव्हतं.
विरोधी पक्षाचा देखील त्या ठिकाणी मान सन्मान केला जात होता. विरोधी पक्षाने एखादी भूमिका मांडली तर त्या ठिकाणी त्याचा विचार साकल्याने केला जात होता आणि तो प्रश्न सोडवला जात होता. आता सर्वपक्षीय बैठक आम्ही बोलवण्याचं काम केलंय. आपण जर पाहिलं असेल मागच्या 1-2 महिन्यामध्ये शेतकऱ्यामध्ये प्रचंड आक्रोश आहे. इंधनाचे दर प्रचंड वाढलेले आहेत, इंधन तुटवडा आहेत. मग शेतासाठी जे साधन सामुग्री आहे, ट्रॅक्टर आहे किंवा इतर जी काही अवजार आहेत त्यासाठी लागणारे जे इंधन लागतं ते सुद्धा कमी आहे. रासायनिक खतं आहेत, कीटकनाशक आहेत, यांचा देखील तुटवडा आपण पाहिला असेल. ग्रामीण भागामध्ये रांगा लागलेल्या आहेत. त्या ठिकाणी असे ज्वलंत प्रश्न शेतकऱ्यांचे असताना हे निर्बुद्ध सरकार म्हणजे राज्य सरकार पण केंद्र सरकार काहीच करता दिसत नाही. त्यामुळे इतका मोठा आक्रोश आहे. त्याचबरोबर तरुणाईमध्ये आपण जर पाहिलं असेल सीबीएसईची जवळजवळ 18 लाख विद्यार्थी आहेत, 22 लाख नीटचे विद्यार्थी आहेत. या ठिकाणी असा एवढा मोठ्या प्रमाणात घोळ केला जातो. यांच्या कोणत्याही यंत्रणेला विश्वास आहे आमचा. मागच्या 10-15 वर्षामध्ये आपण जर पाहिलं असेल कुठेही त्यांचा कारभार स्वच्छ पद्धतीने चालू नाहीये. सगळं जे करायचं ते आम्हालाच मिळालं पाहिजे. त्यांना जे मिळवण्यासाठी जे जे काय करता येईल ते सगळे प्रयत्न करायचे आणि परंतु निवडणूक आम्ही जिंकणार, आमचेच त्या ठिकाणी आमदार, मुख्यमंत्री, खासदार होणार अशी त्यांची भावना राहिलेली. त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये आपण जर पाहिलं असेल तर आता पक्ष वाढतात. जर पूर्वी आम्ही 23 पक्ष होतो, आज 25 पक्ष एकत्र आलेले आहेत. अजून भविष्यात देखील काही पक्ष एकत्र येतील आणि या देशामध्ये येणाऱ्या 3 वर्षामध्ये देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रचंड भयानक परिस्थिती आहे. त्याच्यामुळे एकत्र येऊन आवाज उठवणं आणि हा जनतेच्या महागाईचा प्रश्न असेल, मी सांगितलं इंधनाचा प्रकार असेल किंवा आता काल परवा दिल्लीमध्ये जंतर मंतर तरुणांचं किती मोठं आंदोलन झालं. परंतु हे देखील दाबण्याचं काम, तिथं धमकवण्याचं काम देखील यांनी आपले लोक घुसवण्याचं काम केलं. पण याला आता जनता भीक घालणार नाही. जनतेने आता यांना चले जाऊचा नारा दिलेला आहे. म्हणून 2029ला मोदी सरकार घालवल्याशिवाय इंडिया आघाडी स्वस्त बसणार नाही. आम्ही मजबूतीने या देशामध्ये पुन्हा एकदा येऊन देशाच्या हितासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही करणार. ते यांना थांबवता आले नाही. पैशांचा घोडेबाजार मांडला. तुम्ही लोकांना धमकावताय, तुम्ही सगळ्यांना सर्वसामान्य जनता पैसे देताय, या तुम्ही लोकांना धमकावून किडनॅप करताय पोलिसांच्या माध्यमातून. तुमच्या निवडणूक असेल तर लोकशाही पद्धती तुम्ही लोकशाही मार्ग निवडणूक का घेतल्या जात नाही. या प्रश्नाला उत्तर द्या. तुम्ही सत्तेचा कसा दुरुपयोग करताय ही संपूर्ण जनता भारतातली पाठिंबा नसते. त्यामुळे विधान परिषद निवडणुका त्या घेतल्या काय नाही घेतल्या काय त्याच्यामध्ये काही स्वारस्य नाही. विरोधी पक्षाच्या उमेदवाराला फॉर्म भरून द्यायचा नाही, फॉर्म त्रुटी काढायच्या, त्याला बरोबरी दाखवायची, मतदाराला बरोबरी दाखवायची, मतदार किडनॅप करायचे, मतदार पळून द्यायचे. हा तुमचा चिरास्ता राहिलेला आहे. काय लोक मरतात, जनतेच्या हिताचं काय काम केलं सांगा. अरे 5-5, 6-6 उमेदवार सोडून निघून जातात नेत्यांना. पक्षाची विचारधारा नाही. तुमच्या विचारधारेला स्टिकअप राहणारे कार्यकर्ते तुम्हाला घडवतात. अजितराव, हे तुमच्या तोंडीची भाषा शोभत नाही. हे सगळे प्रकार तुम्ही करताय. चोऱ्या करणं, लुबाडणं, किडनॅपिंग करणं, धमकावणं, शासकीय यंत्रणांचा ताकद लावणं, बळाचा वापर करणं, या सगळ्या प्रकारे तुम्ही एन प्रकारे वापर करून निवडणूक जिंकण्याचं काम करताय. त्यामुळेच आता जनता रस्त्यावर उतरणार आहे आणि तुम्हाला काय शिकवलं आहे लक्षात घ्या. सर्वसामान्य जनतेला कल्पना आहे. मागच्या आठवड्यामध्ये वर्तमानपत्राच्या मथळ्यामध्ये आलेल्या 3 जरी हेडलाईन्स, ती म्हणजे भारताच्या जीडीपी बाबतची, भारतामधल्या उद्योग क्षेत्राबाबतची आणि इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतामधली परिस्थिती काय आहे याचा विश्लेषणात्मक सखोल अहवाल असलेली. तुम्ही आपल्या सोयीनुसार बोलू नका. मला सांगा, 5 राज्याच्या बरं अजितजी, ॲडव्होकेट अमोल मातेले, मी आपल्याकडे येतो. मला डॉक्टर राजू वाघमारेंकडेही जायचं आहे कारण डॉक्टर राजू वाघमारे यांच्या पक्षानं आज एक मोठा आणि गंभीर स्वरूपाचा आरोप केला. डॉक्टर राजू वाघमारे, इंडिया आघाडीतल्या मित्रपक्षांना काँग्रेस संपवण्याच्या प्रयत्नात आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का म्हणाले? काय करतोय काँग्रेस पक्ष असं तुम्हाला वाटतं? बोलू का? बोला ना, बोला डॉक्टर. मला असं वाटतं की आपण सगळेजण बोलताना आम्ही शांतपणे ऐकत होतो. आता आम्ही बोलताना पण बाकीच्यांनी शांतपणे ऐकावं अशी अपेक्षा करूया. इच्छा आहे. बरोबर. विशालजी, तुमचा जो प्रश्न आहे, आमचे आदरणीय नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब जे म्हणाले ते अगदी खरं वास्तव इंडिया आघाडीचं त्यांनी सांगितलं. बरं.
कारण काँग्रेस हा पक्ष जो आहे यांचे जे नेते आहेत राहुल गांधी हे आपल्या मनमानी कारभाराप्रमाणे या संपूर्ण पक्षाला पण स्वतःच्या आणि बाकीच्या पक्षांना पण संपवण्याच्या तयारीत आहेत. त्या पद्धतीचं त्यांचं वागणं आहे. आता तुम्ही बघाल की तिकडे तामिळनाडूमध्ये त्यांनी काय केलं, त्यांनी ज्या पद्धतीने ज्यांच्या बरोबर होते त्यांना सोडलं. सीपीआयएम मध्ये केरळमध्ये काँग्रेसनी काय केलं, तर ज्यांच्या बरोबर जे आता इंडिया आघाडीमध्ये त्याच्यामुळे यायला तयार नाहीत, कारण त्यांच्या नेत्यावर इतकी टोकाची टीका केली की ते म्हणतात आम्ही आता इंडिया आघाडीत येऊन सीपीआयएम म्हणतं की आम्ही काय करू. तीच परिस्थिती झारखंड मुक्ती मोर्चाची आहे. त्या जेजेएम बरोबर पण त्यांनी तेच केलं. त्याच्यामुळे आज काँग्रेस हा पक्ष स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी इंडिया आघाडीतल्या ज्या छोटे मोठे जे पक्ष आहेत या सगळ्या पक्षांना चिरडण्याच्या मागे आहे. आणि काँग्रेसला असं वाटतं की त्यांना चिरडलं तर ते सगळे आपल्या बरोबर येतील. हा गोड गैरसमज काँग्रेसचा आहे. म्हणून आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की काँग्रेस हा इंडिया आघाडीत सगळ्यांना संपवून स्वतःचा अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न, केविलवाणा प्रयत्न काँग्रेस करतंय. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा विशालजी असा की संपूर्णपणे इंडिया आघाडी ही नाकर्ते पक्षांची फौज किंवा नाकर्ते पक्षांची आघाडी झालेली आहे की ज्या पक्षांना स्वतःचं काम करता येत नाही, स्वतःचा पक्ष टिकवू शकत नाही, स्वतःचा पक्ष वाढवू शकत नाही, यांच्या पक्षाचे नेतेच यांच्या विरोधात जातात. यांच्या पक्षाचे नेते निवडणुकीला हेच लोक तिकीट देतात त्यांना आणि तेच लोक यांना सोडून जातात आणि मग नंतर हे सांगतात की आम्ही त्यांना पैसे दिले. अहो पण ते नेते त्यांना तुम्ही केलेले आहे, तुम्ही त्यांना तिकीट दिलेले आहेत. त्याच्यामुळे खोट्या अफवा आणि खोट्या गोष्टी पसरवायच्या आणि सत्ताधाऱ्यांवर इंडिया आघाडीकडे म्हणजे नाकर्त्यांची जी पक्षाची आघाडी आहे, नाकर्त्यांची आघाडी यांच्याकडे अजिबात काही राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे यांना आता काय सुचत नाहीये. आता यांनी जे 5 मुद्दे काढले ते 5 मुद्दे इंडिया आघाडी काढते ही किती केविलवाणी गोष्ट आहे. सुप्रीम कोर्टाने SRA ला मान्यता दिलेली आहे. राहिला प्रश्न नीटचा तर त्याच्या बाबतीत सीबीआय आणि इतर लोकांनी छापे घालून लोकांना अटक केली. ज्यांनी हा प्रकार केलेला आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे, त्याच्यावर कारवाई सुरू आहे. त्याच्यामुळे सरकार हातावर हात ठेवून गप्प बसलेलं नाहीये आणि देशामध्ये कुठेही अराजकता नाहीये. हे लोक विसरलेले दिसत आहेत की ज्यावेळी 2014 साली भाजप आणि मित्रपक्ष सत्तेवर आले तर घोषणा काय होती, महंगाई की मार अबकी बार मोदी सरकार. म्हणजे त्यावेळी महागाई एवढी वाढली होती की त्याच्यामुळे लोकांनी 2014 मध्ये भाजप आणि मित्र पक्षांना निवडून दिलं. आजची ती परिस्थिती नाही आहे. अजूनही महागाई कमी कुठे झालेली आहे? अजूनही महागाई वाढतानाच दिसतेय. नाही विशालजी, काय झालेलं आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सध्याची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आल्यामुळे संपूर्ण जगामध्ये महागाई वाढलेली आहे. कारण तेलाचे भाव वाढले, अजूनही युद्ध सुरू आहे, 100 दिवस झाले. एकदा ही परिस्थिती निवळली की संपूर्ण जगामध्ये आणि आपल्या देशामध्ये परिस्थिती निवडलेली असेल. आता ही जी परिस्थिती ही आम्ही अपेक्षा करतो. मात्र जो राजकीय आरोप, हे युद्ध काही मोदींनी लाभलेलं नाही आहे. बरोबर आहे डॉक्टर. मात्र तुम्ही जो गंभीर आरोप केलेला आहे काँग्रेसवरती तो त्यांना मान्य आहे का? भाऊसाहेब आजबे, काँग्रेस आणि राहुल गांधी मित्र पक्षांना संपवता आहेत, गंभीर आरोप आहे आणि राजकीय आरोप आहे. संपूर्ण इंडिया आघाडी ही नाकर्त्यांची एकत्र आलेली आघाडी आहे असं म्हणतात डॉक्टर राजू वाघमारे. मला वाघमारे साहेबांची खूप गंमत वाटते, कारण काही वर्षापूर्वी तुमच्याच माध्यमांमध्ये हे मोदी सरकार यांच्यामुळे महागाई कशी वाढलीये याच्यावरती खूप जोरजोरात आता जसं बोलतात त्याच पद्धतीने टीका करायची. आणि आज त्यांच्यावर अशी वेळ आली की त्यांना त्या महागाईचं किंवा आजची जी काही व्यवस्था आहे त्याचं समर्थन करावं लागतंय. तर मुद्दा असा आहे की हे जे सर्व जे काही पक्ष आहेत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी मीटिंग आयोजित केली तर तेव्हा
ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांना फोन केला आणि अशा प्रकारची मीटिंग आयोजित केली पाहिजे, त्यासाठी काँग्रेसनं पुढाकार घेतला पाहिजे अशी मागणी केली आणि त्यानंतर ही मीटिंग आयोजित झालेली आहे. आणि आज ज्या पद्धतीचं वातावरण आपण तिथे पाहिलं, ऑर्गनाईज केली. वाघमारे साहेब तुम्ही बोलत असताना मी बोललेलो नव्हतो. वाघमारे साहेब तुम्ही बोलताना मी बोललेलो नव्हतो. माझं पूर्ण होऊ द्या. बोला. मुद्दा असा आहे की ही जी इंडिया आघाडी आहे, तर हे जे सगळे घटक पक्ष एकत्रित आलेले आहेत, वारंवार अजित चव्हाण साहेब असतील किंवा वाघमारे साहेब असतील यांना एक गोष्ट सांगायला आवडते की यांना नाकारलेलं आहे. मुद्दा तोच आहे, जर नाकारलेला असेल तर या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक खासदार कोणत्या पक्षाचं, याचं उत्तर अजित चव्हाण यांनी द्यावं आणि वाघमारे यांनी पण द्यावं. आणि दुसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे की लोकसभेनंतर ज्या ज्या काही इलेक्शन झालेल्या आहेत त्याच्या दोन गोष्टी झालेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील लोकसभा आणि विधानसभा या काळामध्ये 5 महिन्याच्या काळामध्ये तब्बल 40 लाखांनी मतदार वाढलेले होते आणि त्या माध्यमातून वोट चोरी झालेली आहे. त्यानंतर एसआयआरचा जो डाव टाकलाय, डॉक्टर वाघमारेंचा अभ्यास थोडा कमी पडतोय. एसआयआर ज्या फॉल्टी पद्धतीने चालवलं त्याच्यावर सुप्रीम कोर्टने मान्यता दिलेली नाहीये. लक्षात घ्या, बिहारमध्ये तर आधार कार्ड घ्यायला पण तयार नव्हते, तेव्हा सुप्रीम कोर्टने सांगितलं की आधार कार्ड हे व्हॅलिड डॉक्युमेंटेशन आहे, ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे. मुद्दा असा आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बंगालमध्ये 27 लाख मतदारांना ज्यांनी डॉक्युमेंट्स दिले त्यांना तुम्ही बाजूला काढता. तुमचा हक्क आहे की तुम्ही मतदान केलं पाहिजे, तुम्हाला मतदान करू दिलं जात नाही. हे जे सगळं षडयंत्र इलेक्शन कमिशननं आखलं. आणि याच्या पुढची गोष्ट सांगतो, जी अजित चव्हाण यांनाही माहिती आहे आणि वाघमारे यांना पण माहिती आहे, पश्चिम बंगालच्या इलेक्शन कमिशनचे जे मुख्य इलेक्शन कमिशनर होते त्यांची नियुक्ती नवीन सरकारमध्ये मुख्य सचिव म्हणून केली आहे. आणि ज्यांनी एसआयआरचं सुपरविजन केलं त्या व्यक्तीची मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती केलेली आहे. म्हणजे इतकं उघड पद्धतीने इलेक्शन कमिशनचा जो गैरवापर झालाय वोट चोरी करण्यामध्ये आणि एसआयआरच्या प्रोसेसमध्ये मतदान, म्हणजे जे इंडिया आघाडीला किंवा विरोधी पक्षांना मतदान करतात त्या मतदारांची नावं गाळून टाकण्यामध्ये, याच्या विरोधात इंडिया आघाडी आहे. सत्ताधाऱ्यांचं काही कर्तृत्व नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? म्हणजे विशालजी मला बोलू द्या. हो डॉक्टर येतोय. दुसरी महत्वाची गोष्ट अजितजी की यांनी असं सांगितलं, वाघमारे साहेबांनी असं सांगितलं की याच्यामध्ये मोदींचा दोष आहे का? वाघमारे साहेबांनी आणि अजित चव्हाणांनी हे दोघे खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत. वाघमारे साहेब तर अधिक आहेत कारण त्यांचं जवळपास अर्ध्यापेक्षा अधिक आयुष्य काँग्रेसमध्येच गेलं. एका प्रश्नाचं फक्त त्यांनी उत्तर द्यावं की इराण आणि रशिया हे दोघेही आपल्याला तेल द्यायला तयार आहेत, आपण तेल का घेत नाही आहोत. हे जे कॉम्प्रोमाइज पीएम आहेत, या कॉम्प्रोमाइज पीएम मुळेच सध्याची स्थिती उद्भवली. आरोप गंभीर आहे, मान्य आहे. त्याच्या विरोधात इंडिया आघाडी आहे. अजितजींकडून उत्तर घेऊया. डॉक्टर राजू वाघमारे आपल्याकडे येतो. अजितजी, माझे अभ्यासू मित्र काँग्रेसचे प्रवक्ते आजबे साहेबांना माझं उत्तर याच्यावरती असं आहे की परवा रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी दिलेलं स्टेटमेंट आपण जर वाचलं तर माझ्या तरुण मित्राला माझं सांगणं आहे की आपण राजकीय विरोधक आहोत. आपले देशांतर्गत 2 राजकीय पक्ष आहेत, परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवरती पंतप्रधान हे काँग्रेसचे सुद्धा आहेत, ते भारतीय जनता पक्षाचे सुद्धा आहेत आणि ते सगळ्यांचे. त्यामुळं आपल्या पंतप्रधानांनी इतक्या अवघड राजकीय, कारण आंतरराष्ट्रीय राजकारण काही ते रोज बदलत असतं, रोज बदलणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणाप्रमाणे आपली जर धोरणं आपण बदलली तर आसपासचे देश, युरोपामधले देश आपले परराष्ट्र मंत्री आणि पंतप्रधान यांचं कौतुक करत असताना काँग्रेसच्या तरुण मित्रांनी आपल्या पंतप्रधानांना ज्या विषयावरती रशियाच्या अध्यक्षांनी त्यांचं कौतुक केलं की प्रचंड दबाव असताना सुद्धा आपल्या देशाच्या हितांशी मोदींनी तडजोड केली नाही. आणि भारत हा नैसर्गिक मित्र आहे रशियाचा. इराणकडून सुद्धा अत्यंत अवघड परिस्थितीमध्ये 6 मोठी कंटेनर भरून आपण इराकच्या मधून आणि इराणच्या मधून या अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा या दोन्ही देशांनी भारताची नैसर्गिक वायूनं भरलेली जहाजं जाऊ दिली. हा आपला विजय आहे. आजबे साहेब, टीका केली पाहिजे, आपण राजकारण निश्चित करू, पण आंतरराष्ट्रीय पातळीवरती माननीय राहुल गांधी जाऊन देशाची, पंतप्रधानांची बदनामी करतात आणि देशविरोधी संघटनांबरोबर बैठका करतात, याचा निश्चितपणे आम्ही निषेध करतो. आणि निदान काँग्रेसमधल्या तरुण मित्रांनी तरी या अशा सगळ्या गोष्टींना प्रखर विरोध केला पाहिजे. काँग्रेस ते करणार का? मात्र डॉक्टर राजू वाघमारे, जशी चर्चा सुरू होती
संपवण्यासंदर्भातले, आपल्या मित्रपक्षांना संपवण्यासंदर्भातले तुमच्यावरती देखील गंभीर आरोप हे यावेळेला आजबे यांनी केलेले आहेत. तुमच्याकडून त्यांना उत्तर अपेक्षित आहे. नाही बघा, सगळ्यात पहिली गोष्ट की ज्या वोटर्स डिलिटेशन बद्दल ते म्हणतायत की ते आम्ही ठरवून केलं आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना काही काही पदं दिली, हे संपूर्णपणे सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशनची बाजू जी आहे ती उचलून धरलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या गोष्टी होत आहेत, जर पेपर वर्क नसेल तर त्यांना तुम्ही गाळू शकता, आणि सुप्रीम कोर्टाने त्याला मान्यता दिली आहे. त्याच्यामुळे एकदा सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली याचा अर्थ त्या देशामध्ये ती गोष्ट करायला पाहिजे याच्यामध्ये दुमत नाहीये. राहिला प्रश्न या लोकांचा, आता यांना कारण पाहिजे हारल्यावर कारण काय देणार? लोकांनी आम्हाला नाकारलं हे कारण देणार की लोक आमचे वोटर्स डिलीट केल्यामुळे आम्ही हारलो हे कारण देणार? म्हणून जे सोयीस्कर कारण आहे ते घेण्याचा प्रयत्न करतायत. तिसरा मुद्दा की पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी तेल का घेत नाहीत याबद्दल त्यांनी प्रश्न विचारला. मला त्यांना एकच सांगणं आहे की तेल इराण कडून तर आपण घेऊ शकत नाही, कारण आता युद्ध सुरू आहे, त्याच्यामध्ये सँक्शन्स आहेत, आपल्या अमेरिकेने कमी आहेत, याबरोबरच रशिया त्याच्यामध्ये आहे. डॉक्टर, निश्चित एक तांत्रिक अडचणीमुळे मी थोडंसं आपल्याला थांबवतोय. ॲडव्होकेट अमोल मातेले, कॉक्रोच जनता पार्टीचा मुद्दा या बैठकीत रेटला गेल्याचा आरोप इंडिया आघाडीतल्या मित्रपक्षांना मान्य आहे का? कारण महायुतीतल्या अनेक बड्या नेत्यांनी या संदर्भातल्या काही प्रतिक्रिया दिलेल्या होत्या. थोडक्यात ॲडव्होकेट अमोल मातेले. देशामध्ये विकासाच्या नावाने मोठ्या मोठ्या जाहिरात केलेल्या आहेत, पण रोजगार असेल, शिक्षण असेल, आरोग्य क्षेत्राचे मूलभूत जे प्रश्न आहेत अजून देखील देशामध्ये पूर्णपणे अनुत्तरित आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा झाली, पण मात्र उत्पादन खर्च, कर्जबाजारीपणा, बाजारभावाचा प्रश्न हा तसाच्या तसा कायम आहे. म्हणजे महागाई नियंत्रण आणण्याची आश्वासन दिली गेली, पण सर्वसामान्य कुटुंबाचे मासिक जे बजेट असतं ते सुद्धा कुलमुडलेले आहे. हे सरकार नाकारते सरकार आहे. यांचं भारतातल्या सर्वसामान्य कामगारांकडे, शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले, बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्याचबरोबर तरुणांचे जे काय प्रश्न आहेत, नोकर भरतीचे प्रश्न असतील, परीक्षांचे प्रश्न असतील, याच्यावरती पूर्णपणे दुर्लक्ष करून त्यांचा सगळा अजेंडा रेटण्याचं काम चालू आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुठे चूक होत नाही, आम्हाला सांगा ना. आमचा ह्या सरकारवरती, या शासकीय यंत्रणावर कुठे भरोसा राहिलेला नाहीये. SIR मध्ये घोटाळा केलेला यांनी. बरं, महाराष्ट्रात तुम्ही बघा की लाडक्या बहिणीच्या नावाखाली किती लाडक्या बहिणी नोंदणी केली गेली आणि त्यांना किती पैसे दिले गेले. आता मागच्या आठवड्यामध्ये 81 लाख महिलांना वगळलं. का वगळलं यांनी? तेव्हा मतदान घेतलं नाही महिलांचं. अहो, तुम्ही बजेट केलं की 45,000 कोटी रुपये आम्ही दरवर्षी महिलांना, लाडक्या बहिणीला देणार, तेव्हा नाव नोंदवली, तेव्हा तुम्ही स्क्रुटिनी का गेली नाही? मी तुम्हाला तेव्हा विधानसभेचे डोळ्यासमोर ठेवून तुम्ही मतं घेण्यासाठी त्या लाडक्या बहिणींना तुम्ही नोंदवलं गेलं, त्यांना पैसे दिले गेले, जवळजवळ 1.5 वर्षापर्यंत पैसे दिले गेले, आणि मग तुम्ही स्क्रुटिनी करताय आणि त्याच्यामध्ये 81 लाख महिलांना वगळताय. त्याजवळ 13,000 पुरुषांनी फॉर्म भरले. म्हणजे इतकी शासकीय यंत्रणा काय करते, कुठे विश्वास राहिलाय? बरं अमोलजी, तुमचं म्हणणं कुठेही विश्वास उरला नाही. मात्र आजच्या झालेल्या बैठकीनंतर एक मोठा आरोप जो आहे तो तुमच्यावरती झाला, तो म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचा मुद्दा या बैठकीत रेटला गेल्याचं महायुतीचे नेते म्हणतात. अगदी थोडक्यात मी प्रत्येकाकडनं या संदर्भातलं उत्तर. नाही, आमची इंडिया आघाडी अत्यंत मजबूत आहे. देशातील सर्व राज्यातील कानाकोपऱ्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन येणाऱ्या काळामध्ये आम्हाला लढायचं आहे, त्यासाठी रस्त्यावर उतरायचं आहे, आम्हाला संघर्ष करायचा आहे. कॉक्रोच पार्टीनी जेव्हा काय आंदोलन केलं, हा तरुणांचा उद्रेक आहे, लक्षात ठेवा. बरं, हा तरुणांचा उद्रेक आहे असं डॉक्टर राजू वाघमारे पण मान्य करतात का? डॉक्टर, त्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला गेला पाहिजे. त्यांना लाज असेल, इतक्या 40 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान केलेलं आहे आणि त्यांचं बदललं गेलं नाही. हे बघा, जेव्हा दुसऱ्यांचा आवाज दाबण्याचं काम करतात, त्यांना खरं बोलण्याची सहनशीलता नाही त्यांच्याकडे, ऐकण्याची देखील सहनशीलता नाही. बरं, खरं काय ते जाणून घेऊयात ना आपण अमोलजी त्यांच्याकडून. डॉक्टर, थोडक्यात मला प्रत्येक गेस्टकडे जायचं आणि वेळ अपुरी आपल्याकडे. डॉक्टर, मला पूर्ण करू द्या. मी तेव्हा बोलत असताना मध्ये बोलणार नाही. एक लक्षात घ्या,
सर्वसामान्य तरुण युवक जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा यांच्या 16 वर्ष मुलांनी त्या सीबीएसई बोर्डामध्ये कसा घोटाळा झालेला आहे, विशिष्ट कंपनीने कसा टेंडर दिलेलं आहे, त्यांचा पूर्ण फज्जा उडवलेला आहे, तरी यांना लाज वाटत नाही या सरकारला आणि तरी शिक्षणामध्ये राजीनामा देत नाही. म्हणजे किती दुर्दैव आहे आपल्या देशाचं. ही इंडिया आघाडी पण करू शकत नाही. तेवढ्यासाठी इंडिया आघाडी रस्त्यावर पण येऊ शकत नाही, कारण हे लोक रस्त्यावर आले तर माणसं कुठून येणार. म्हणून वाघमारे साहेब, तुम्ही आज सत्तेमध्ये गेल्यामुळे कोट घालताय, गॉगल घालताय, तुम्हाला रस्त्यावरची जनता मला वेळेची कमतरता आहे, अमोलजी मला वेळेची कमतरता आहे. अजितजी, यावरती आपलं स्टेटमेंट. कॉक्रोच जनता पार्टीचा मुद्दा या बैठकीत रेटला गेल्याचा आरोप इंडिया आघाडीतल्या मित्र पक्षांना मान्य नाहीये आणि हाच आरोप महायुतीकडून केला जातोय. थोडक्यात अजितजी. नाही, एक आहे, मी आपल्याला सांगतो की आधी यायला तयार नव्हते आणि आता मात्र बोलून बोलून एकमेकाबरोबर संधान बांधलं जात आहे का, तर ही पराभवाची भीती आहे. हा मोदींच्या करिश्म्याची धास्ती आहे आणि ज्या पद्धतीनं देशामधल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीबद्दल असंतोष, अनरेस्ट निर्माण करता येईल, अफवा पसरवता येतील, सातत्यानं सोशल मीडियाचा दुरुपयोग करून एक फेक नरेटिव्ह पसरवलं जाईल, याकरता विरोधक अतिशय काळजीपूर्वक काम करतील. मी आपल्या माध्यमातल्या लोकांना सांगतोय की एवढ्या वाईट काळामध्ये सुद्धा जागतिक पातळीवरती आपला देश चांगली कामगिरी करतोय. आपण देश म्हणून एकत्र आलेलो आहे. देशभक्तीची भावना माननीय पंतप्रधानांनी या सगळ्यामध्ये आपल्या भारतीयांमध्ये जागवलेली आहे. सादर राष्ट्रीय पुरस्कार पद्मभूषण, पद्मश्री, पद्मविभूषण या पुरस्कारांचं घ्या. यांच्या काळामध्ये ते कोणाला दिले जात होते आणि देशामधला सर्वसामान्य माणूस स्वतःला या पुरस्कारांनी ज्यांची खरोखर योग्यता आहे तिथपासून ते देशाचं आंतरराष्ट्रीय धोरण किती योग्य आहे आणि काय पद्धतीनं पावलं उचलली तर त्याचा योग्य परिणाम दिसून येतो, याचा पदोपदी आपण सगळेच लोक त्याचा पूर्ण करिश्मा मोदीजींचा पाहतो. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की फार लांब जायला नको. आपण आपल्या गल्लीतलं पाहायला पाहिजे. जे मी मगाशी सांगितलं की दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्याला बार ठोकता येईल का, याचा पराभवाच्या भीतीनं हरलेले हे सगळे प्रायव्हेट लिमिटेड कुटुंब कंपन्या एकत्र आलेल्या आहेत आणि आपली मुलं, आपल्या मुली, मेवणे, मेवण्यांचे पाहुणे या सगळ्यांना कसं सेटल करता येईल याकरता स्वातंत्र्याच्या काळापासून सातत्यानं वेगवेगळ्या पक्षांमध्ये राहून सत्ता उपभोगलेल्या लोकांची ही मोळी आहे. आणि मला पक्ष फोडतात, नेते पळवतात, त्यांना मांडीवर बसवतात, दुसऱ्याची पोरं तुम्ही मांडीवर बसून त्यांना हे करताय. तुम्ही काय करता दुसऱ्या पक्षाचे विचार करा. तुमच्या पक्षामध्ये काय चाललंय, तुमचा पक्ष काय करतोय. वेळेची कमतरता आहे. भाऊसाहेब आजबेंचं मला याच्यावरती स्टेटमेंट हवंय, जो आरोप आपल्यावरती अजितजींनी केलेला आहे. भाऊसाहेब आजबे, थोडक्यात. कोलमडलेली आहे. रुपया जसा घसरतोय तशी अर्थव्यवस्था घसरायला लागलेली आहे. आपल्या लाडक्या उद्योगपतीला वाचवण्यासाठी देशहिताशी पंतप्रधानांनी कॉम्प्रोमाइज केलेला आहे आणि याच्यामुळे जी स्थिती उद्भवली आहे त्याच्या विरोधात जेलझी आहे, त्याच्या विरोधात इंडिया आघाडी आहे, यांच्या विरोधात आम्ही लढू आणि जिंकू. नक्कीच. खरं तर वेळेची कमतरता आहे आपल्याकडे. धन्यवाद. आपण चारही मान्यवर या संपूर्ण चर्चेमध्ये सहभागी झालात, आपापल्या पक्षाची बाजू मांडलीत आणि सध्या राज्यात आणि देशात सुरू असलेलं राजकारण, त्या संदर्भातल्या होणाऱ्या गाठीभेटी या संदर्भात आपण बोललात, यासाठी खूप खूप धन्यवाद. इराणनं सोमवारी पहाटे इस्रायलवरती भीषण हल्ला करत क्षेपणास्त्र डागलं. याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडूनही प्रतिहल्ला करण्यात आला. दरम्यान या घडामोडींमुळे जगभर पुन्हा एकदा युद्धाचं सावट निर्माण झालं. इराण आणि अमेरिकेदरम्यान शांती कराराची चर्चा सुरू असतानाच पुन्हा परस्परांवरती हल्ले सुरू झाल्यानं युद्धाची ठिणगी पडली आहे. दरम्यान इराणविरुद्धच्या अमेरिका इस्रायल कारवाईमध्ये अंतिम निर्णय घेणारे ते स्वतःच आहेत. सर्व निर्णय मी घेतो असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इस्रायलकडून इराणच्या पेट्रोकेमिकल कंपनीवर हल्ला. इराण आणि इस्रायलच्या हल्ल्यांबाबत अमेरिका निर्णय घेणार. पुन्हा युद्ध झाल्यास त्याचे चटके थेट सामान्यांना बसणार. गेल्या 28 फेब्रुवारीपासून अमेरिका इस्रायलनं इराण विरोधात पुकारलेल्या युद्धाला 2 वेळा विराम मिळाला होता.
8 एप्रिल रोजी या तीनही देशांमध्ये युद्धविरामाचा करार झाल्यानं संघर्ष थांबला होता. कायमच्या युद्धबंदीकरता तीनही देशात वाटाघाटी आणि चर्चा सुरू होत्या. मात्र इराणनं इस्रायलवर भीषण हल्ला करत क्षेपणास्त्र डागली. याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडूनही प्रतिहल्ला करण्यात आला. दरम्यान या घडामोडींमुळे जगभर पुन्हा एकदा युद्धाचं सावट निर्माण झालंय. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणनं कब्जा मिळवला असला तरीही अमेरिकेकडूनही यावर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. परिणामी जागतिक जलवाहतुकीत कोंडी निर्माण झाल्यानं इंधन दर गगनाला भिडले. त्यातच इराण इस्रायल यांच्यात पुन्हा युद्ध सुरू झाल्यास या युद्धाचे चटके थेट सामान्य माणसाच्या खिशाला बसणार आहेत. सोमवारी पहाटे इस्रायल आणि इराणनं प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यांमुळे संपूर्ण मध्य पूर्व प्रदेश पुन्हा एकदा युद्धात ओढला जाण्याचा धोका निर्माण झालाय. येमेनच्या हौथी बंडखोरांनीही इस्रायलवर गोळीबार केला आणि तांबड्या समुद्रातील इस्रायलशी संलग्न जहाजांना लक्ष्य करण्याचा इशारा दिला. यामुळे हा तणाव आणखी वाढलाय. इराणकडून झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनं सोमवारी पहाटे मध्य आणि पश्चिम इराणवर हल्ले केले आणि इराणनंही अनेक हल्ले करून त्याला प्रत्युत्तर दिलं. इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड्सने या संदर्भात सांगितलं की त्यांच्या हवाई दलानं इस्रायलच्या नेवातीम आणि तेल नोफ हवाई तळांना लक्ष्य करून एक मोहीम सुरू केली आहे. इराणमधील 3 ठिकाणी असलेल्या अनेक रडार केंद्रांवर इस्रायलनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून आम्ही देखील मोहीम सुरू केली असून इराण आता पुन्हा सर्व आघाड्यांवर प्रत्युत्तरादाखल व्यापक कारवायांसाठी पूर्णपणे तयार असल्याचा दावा इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड्सने केला. दरम्यान इराण आणि इस्रायल यांनी पुन्हा एकदा हल्ले सुरू केले असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा संघर्ष थांबवण्याचा इशारा इस्रायलला दिला. वॉशिंग्टन आणि इराण यांच्यात मध्य पूर्वेतील युद्ध संपवण्यासाठी जो काही करार होईल तो स्वीकारण्याशिवाय इस्रायलच्या पंतप्रधानांकडे दुसरा कोणताही पर्याय नाही, असं ट्रम्प यांनी स्पष्टपणे म्हटलंय. सर्व निर्णय मी घेतो, मीच सर्व सूत्र हलवतो, नेतान्याहू निर्णय घेत नाहीत, असा ठाम दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. त्यामुळे आता अमेरिका आणि इस्रायल दरम्यान संबंध बिघडण्याची शक्यता वर्तवली जाते. ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना इराण विरुद्ध कोणतीही सूडबुद्धीची कारवाई न करण्याचे आणि पुन्हा चर्चेच्या टेबलावर येण्याचे निर्देश दिले. ट्रम्प यांची ही भूमिका इस्रायली लष्कराची भूमिका पूर्णपणे विसंगत आहे. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्या दरम्यान सुरू असलेल्या शांती कराराच्या चर्चेला बाधा येण्याची शक्यता आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील शांती करार यशस्वी झाला नाही तर काय करणार, यावर ट्रम्प म्हणाले की आम्ही इराणवरील आर्थिक नाकेबंदी सुरूच ठेवू, कारण ही नाकेबंदी त्या देशावर आजपर्यंत झालेल्या कोणत्याही हल्ल्यापेक्षा अधिक शक्तिशाली ठरली आहे. अमेरिकेच्या या भूमिकेमुळे आता शांती चर्चेत मार्ग निघण्याऐवजी अडथळ्यांची शर्यत वाढत चालली आहे. इराण आणि इस्रायलमध्ये सुरू झालेले हल्ले तातडीनं थांबले नाहीत तर युद्धाचा भडका अधिक होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. आंतरराष्ट्रीय पातळीवरती निर्माण झालेल्या या सगळ्या परिस्थिती संदर्भातलं विश्लेषण जाणून घेण्यासाठी निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीशजी ढगे आपल्यासोबत आहेत. सतीशजी, शांतता चर्चेच्या तयारीमध्ये असताना अचानकपणे पुन्हा एकदा इस्रायल आणि इराणी युद्धाचा भडका कशामुळे? कारण अचानक इस्रायलनं क्षेपणास्त्र हल्ला का केला असावा? मुळातच 28 फेब्रुवारीला ज्यावेळेस हे युद्ध सुरू झालं होतं, अमेरिका आणि इराण यांनी एकत्रितपणे हल्ले केले होते. त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये इराण आणि अमेरिकेचे स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्ह इराण विरुद्ध हे एकसारखे होते. पण आता 3 महिन्यानंतर जर पाहिलं तर अमेरिकेला, त्यातल्या डोनाल्ड ट्रम्प यांना या सगळ्या परिस्थितीतून बाहेर निघायचंय आणि विजयी मुद्रेनं आम्हीच जिंकलो असं म्हणायचंय. पण दुसऱ्या बाजूला इस्रायलच्या अनुषंगानं पाहिलं तर अजून सुद्धा इराण हा संपूर्णपणे नामोहरम झालेला नाही. त्याची मिलिटरी स्ट्राईक केपेबिलिटी पूर्णतः उद्ध्वस्त करण्यामध्ये अमेरिका आणि इस्रायलच्या जोडगोळीला यश मिळालं नाही. आणि दुसरं त्याहून महत्वाचं, इराण समर्थित जो हिजबुल्ला गट आहे, त्याचबरोबर हुती आहेत, हे सुद्धा इस्रायलवर वेळोवेळी हल्ले करतायत. म्हणून 8 एप्रिलला जी शस्त्रसंधी झाली होती त्याच्यानंतर सुद्धा तब्बल 3,500हून जास्त हल्ले हे इस्रायलनं
लेबननवर त्या ठिकाणी केलेले. म्हणजे मुळातच अमेरिका आणि इस्रायल यांची सामरिक उद्दिष्ट वेगळी असल्यामुळं भविष्यामध्ये सुद्धा इस्रायल असाच इराण विरुद्ध आणि त्याच्या समर्थित दहशतवादी संघटनांविरुद्ध आक्रमक राहील आणि त्याचमुळे हे युद्ध फार लवकर संपेल किंवा सहजासहजी संपेल असं मानणं हे पूर्णतः चुकीचं ठरेल. बरोबर आहे. मात्र सतीशजी काय होतं की इस्रायलच्या या पवित्र्यानंतर मात्र सगळे निर्णय मीच घेणार हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्याचा अर्थ नेमका काय आहे? कारण पुन्हा एकदा जगाला याची झळ सोसावी लागणार आहे का? एक तर डोनाल्ड ट्रम्पची ती स्वतःची स्टाईल आहे, स्वकेंद्रित अशा प्रकारचं त्यांचं नेतृत्व आहे. दुसऱ्या गोष्टीनं पाहिलं तर खरोखरच अमेरिका ही एकूणच या सगळ्या परिस्थितीमध्ये जे आहे इस्रायलवर वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी थोपवत त्या ठिकाणी आलेली आहे. मला वाटतं आज घडीला म्हणजे लेटेस्ट जर तुम्ही इनपुट त्या ठिकाणी लक्षात घेतले तर अमेरिकेच्या म्हणण्याच्या अनुसार इस्रायल म्हणतंय की त्यांच्या अमेरिकेच्या रिक्वेस्टच्या अनुसार आम्ही इराण विरुद्धचे हल्ले जे आहेत ते त्या ठिकाणी थांबवलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला इराणनं सुद्धा म्हटलेलं आहे की सध्या आमचं मिलिटरी ऑपरेशन इस्रायल विरुद्ध जे आहे ते थांबलेलं आहे. पण याच्यानंतरचं पुढचं सेंटेन्स खूप महत्वाचं आहे. इराण म्हणतंय की इस्रायलनं जर अशाच प्रकारे लेबननवर हिजबुल्लावर हल्ले केले तर आम्ही या सुद्धा प्रखर पद्धतीने हल्ले त्या ठिकाणी करू. आणि पहिल्यांदा इस्रायलनं सुद्धा म्हटलं की अमेरिकेच्या रिक्वेस्ट वरून जरी आम्ही इराण विरुद्धचे हल्ले थांबवलेले असले तरी सुद्धा हिजबुल्ला विरुद्धची आमची कारवाई सुरूच राहील. म्हणजेच आज घडीला अमेरिकेची शिष्टाई कामाला आली असं जरी वाटत असलं, पॉज मोड मध्ये इराण आणि इस्रायल जरी गेले असं जरी वाटत असलं तरी पुढच्या काही दिवसांमध्ये काही आठवड्यांमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये भडका वाढेल ही स्पष्टपणे शक्यता या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला लक्षात येते. बरं, पण मग सतीशजी कुठे नेमकं कमी पडतोय आपण? कारण युद्धविराम व्हावा, शांतता नांदावी यासाठीचे प्रयत्न निष्फळ का ठरतायत? त्याची सर्वसामान्यांना पुढच्या काळामध्ये किती मोठी झळ बसणार आहे? ऑलरेडी या 3 महिन्यांच्या नंतर काय म्हणजे आपण ऑलमोस्ट मागच्या 3 महिन्यांमध्ये या सगळ्या विषयांवर चर्चा करतोय आणि सुरुवातीच्या काही दिवसानंतरच मी म्हटलं होतं की हे युद्ध त्या क्षणाला जरी संपलं तरी 2 ते 3 महिन्यानंतर याची झळ तुम्हाला आम्हाला बसणार आहे. ऑलरेडी त्याची झळ बसायला आता सुरुवात झालेली आहे. दुर्दैवानं हे कित्येक महिने ही झळ आपल्याला त्या ठिकाणी बसतच राहणार आहे. आता खरा मुद्दा हा आहे, तुम्ही जसं म्हणताय की नेमकं चुकतंय कुठं? चुकतंय यासाठी की 3 महिन्यानंतर सुद्धा अमेरिका, इस्रायल, अरब राष्ट्र आणि इराण, मी मानतो की हे 4 महत्वाचे स्टेक होल्डर्स आहेत. 3 महिन्यानंतर सुद्धा जे आहे कोणाचीच उद्दिष्ट पूर्ण त्या ठिकाणी झाली नाही. फक्त आताच्या परिस्थितीच्या अनुसार अमेरिकेचा जो आहे हा सगळा तडफड त्या ठिकाणी चालू आहे की लवकरात लवकर युद्धातून बाहेर पडावं. म्हणून हे सहजासहजी जे आहे, कारण कुठलाच म्हणजे विन विन हा फॉर्म्युला या ठिकाणी नाहीच आहे, लूज लूज फॉर्म्युला आहे. म्हणून काही अंशी जे आहे वर करणी शस्त्रसंधी झाली किंवा करार झाला असं आपल्याला वाटू शकतं, परंतु जोपर्यंत त्यावर कायमस्वरूपी तोडगा त्या ठिकाणी निघत नाही, चर्चेच्या माध्यमातून दोन्ही बाजू मानत नाहीत, तोपर्यंत जे आहे यातून तोडगा निघू शकत नाही. इस्रायल जसं मी म्हणतो की बेंजामिन नेतन्याहू यांचा पॉलिटिकल स्वार्थ आहे, युद्ध जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत ते सत्तेमध्ये त्या ठिकाणी असतील. इराण हा जर अशाच प्रकारे चवताळलेल्या वाघासारखा, जखमी वाघासारखा जर पश्चिम आशियामध्ये त्या ठिकाणी त्याच्यात राहिला तर इस्रायलसाठी तो एक्झिस्टेन्शियल क्रायसिस त्या ठिकाणी त्याच्यात आहे. अरब राष्ट्रांना सुद्धा जो आहे इराण अशा परिस्थितीमध्ये नको आहे. हे सगळं गणित जर एकत्रित पाहिलं तर याचा दीर्घकालीन सोल्युशन हे आपल्याला जे आहे फक्त आत्ताच्या परिस्थितीमधून निघणार नाही. यासाठी खरोखरच जगामध्ये मग युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल असो किंवा भारत, चायना, रशिया यांच्यासारखे महत्वाचे देश असेल, त्यांचा पुढाकार आणि त्यांचं जे आहे महत्वाचं वजन या ठिकाणी येणं आवश्यक आहे. त्याच वेळेस हा तिढा जो आहे येणाऱ्या काही काळामध्ये सोडवला जाऊ शकतो. बरोबर आहे. मात्र जसं तुम्ही आता म्हणालात की काही महत्त्वपूर्ण देशांनी जर पुढाकार घेतला तर ते शक्य होईल, मात्र भारतानं हा पुढाकार घ्यावा का? पहिला प्रश्न. दुसरा महत्त्वाचा प्रश्न की सध्या आज पुन्हा एकदा महागाई वाढल्याचं पाहायला मिळतं. इंधन दरवाढ होतानाच दिसून येते, त्याचबरोबर सिलेंडरचे पैसे जे आहेत ते अधिकचे मोजावे लागतील आणि पुढच्या काळात ही परिस्थिती आणखी चिघळणार आहे किंवा आणखी ताण आपल्या खिशावरती पडणार असे सध्या जे संकेत मिळू लागलेले आहेत. त्या परिस्थितीमध्ये भारतानं काय करायला हवं? स्ट्रॉंगली भारतानं आता सुद्धा मध्यस्थाच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी यावं, ऑफिशियली असो अनऑफिशियली असो. पहिली गोष्ट, ब्रिक्स समिटच्या वेळेस स्वतः इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी त्या ठिकाणी म्हटलं की भारतासारख्या महत्वाच्या देशानं यामध्ये निर्णायक भूमिका त्या ठिकाणी अदा करावी. तर दुसऱ्या बाजूला मार्को रुबियो ज्यावेळेस त्या ठिकाणी आले होते त्यांच्या पत्रकार परिषदेमधून सुद्धा कमीत कमी 2 वेळेस त्यांनी सांगितलं की भारतासारख्या देशाकडे ते क्लाउट आहे, त्या प्रकारचा इन्फ्लुएन्स आहे आर्थिकदृष्ट्या, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून आपल्याजवळ ते वजन आहे आणि भारतानं हे वजन
वापरून एक प्रकारे जे आहे मध्यस्थाची भूमिका अदा करावी. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, फक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर नाही, पण भारताचे जे बुरे हाल होत आहेत, भारताच्या अर्थव्यवस्थेवर जे विपरीत परिणाम होत आहेत, त्या अनुषंगाने भारताने ही भूमिका घेणं आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की याचे पडसाद भारताच्या शेअर मार्केटवर सुद्धा, म्हणजे एकतर जे आहे अमेरिकन अर्थव्यवस्थेचे जे बुरे हाल आहेत, नॅसडॅक खाली झालं ते, आणि इराण आणि इस्रायल यांचे युद्ध, याचा परिणाम आजच्या शेअर मार्केटवर सुद्धा आपल्याला दिसला. 23,100 पर्यंत, ऑलमोस्ट 23,200 पर्यंत निफ्टी जे आहे आज खाली आलेला आहे. एकूणच सगळी परिस्थिती पाहता भारताच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहेत. म्हणून फक्त बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. माझ्या मते इमर्जिंग सुपर पॉवर आपण जर असू तर खरोखरच इमर्जिंग सुपर पॉवर सारखं वागावं लागेल. तशी त्या प्रकारची रिस्क म्हणा किंवा त्या प्रकारे जे आहे आपल्याला आंतरराष्ट्रीय पटलावर आपली भूमिका त्या ठिकाणी अदा करावी लागेल. धन्यवाद सतीशजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या संपूर्ण युद्धजन्य परिस्थिती संदर्भातलं विश्लेषण केलं त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.